येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. गंभीर बाब, वाढू लागले अॅट्रॉसिटीचे गुन्हे, सोलापूर राज्यात हिट लिस्टवर. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. राज्यात अॅट्रॉसिटीचे दररोज मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. सोलापूर, अहिल्यानगर, परभणी, नांदेड आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यात गुन्हे का वाढत आहेत याबाबत शोध घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. गेल्या 2 वर्षात सुमारे 7,600 अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले असून पीडितांना 80 कोटीहून अधिक रक्कम शासनाकडून मदत म्हणून देण्यात आली आहे. अॅट्रॉसिटीचे गुन्हे वाढू लागल्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दर 6 महिन्याला राज्यस्तरीय अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध समितीची बैठक घेऊन गुन्ह्याचा आढावा घेणार आहेत. राज्यात सोलापूर जिल्ह्यात देखील अॅट्रॉसिटीचे मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे. सोलापूर शहरात शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन नाही, ढगाळ वातावरण, सायंकाळी पावसाची हजेरी. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वैयक्तिक शौचालय बांधकाम अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यांसह 4 जणांची निर्दोष मुक्तता. 2,67,00,000 इतक्या कथित अपहाराचा 30 वर्षांनंतर लागला निकाल. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत उद्या सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार वकिलांसाठी कायदेशीर परिषद. विशेष विमानानं आज दुपारी सोलापुरात झालं आगमन. सोलापुरात भारतीय चौकात असलेल्या भवानी मातेच्या मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त दिवसभर पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. मंदिर विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची केली पाहणी. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलून स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलून, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. सोलापूर. मोबाईल 6399888822. आजपासून 6 जुलैपर्यंत मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि काळजी घेण्याचं केलं आवाहन. हाफकिन चौकशीसाठी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची नाशिकच्या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांची विधानसभेत मागणी. सरकारवर दबाव टाकू नका असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश. परभणीत 7 जुलैला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यामधील सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुणे इंदूर महामार्गावर भीषण अपघात, मद्यधुंद ट्रक चालकाची वाहनांना धडक. अपघातात 5 ते 6 जण जखमी. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. वसई विरारमध्ये मुसळधार पावसाचा कहर. सर्जामोरी गावात पुराच्या पाण्यात अडकले नागरिक. NDRF जवान आणि नायगाव पोलिसांकडून बचाव कार्य सुरू. मुंबईत ताज हॉटेलसमोर मोठं झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं गाडीचं नुकसान. मुंबईच्या सर्वच विभागात जोरदार पर्जन्यवृष्टी. महाबळेश्वर येथील नावली गावात 80 ते 100 फूट भूसंकलन. माळींच्या पुनरावृत्तीनं ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण.
जळगावमध्ये उभारल्या जाणाऱ्या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाची विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी. राम मंदिराच्या देणग्या लुटणाऱ्यांना प्रभू श्रीराम सोडणार नाहीत. यात मोदींपासून भागवतांपर्यंत सगळेच सामील. नाना पटोलेंचा भाजप आरएलएसवर गंभीर आरोप. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी दिली. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला. हा दर 1,875 रुपये प्रति क्विंटलवरून 2,125 रुपये प्रति क्विंटल केलाय. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सुधारित खरेदी दर आजपासून लागू. राम मंदिरानंतर केदारनाथ बद्रीनाथमधून देणगी चोरीचा आरोप. कर्मचाऱ्यांना नोटीस, 3 दिवसात उत्तर मागितलं. चौकशीसाठी सीसीटीव्ही सुरक्षित ठेवले. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील. या भूमिकेवर भारत ठाम.